शेळी पालन करताय, थंडीचे दिवस आहे. एक प्रॉब्लेम साऱ्यांना येतोय, तो म्हणजे काय रणदेव आहे. आमच्या शेळ्यांना लकवा होतोय, आडे उभे चालतात किंवा सर्रा झाला किंवा मान वाकडी करून पळतात. याला काय पर्याय? हे बघा, हा एक प्रॉब्लेम आहे व्हिटॅमिन बी डिफिशियन्सीचा. म्हणजे काय, शेळ्यांना बी डिफिशियन्सी, व्हिटॅमिन बी कमी जर पडलं तर शेळ्यांना हा प्रॉब्लेम या थंडीच्या दिवसात होतो किंवा थंडीमुळे सुद्धा लकवा येतो. मागच्या साईडचे हातपाय सोडून देतात. मग त्याला काय करायचं? हे बघा, एक तर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही हे मेकोवेट एक्सेल नावाचं सिरप जर 20-20 ml एका शेळीला 7-8-10 दिवस देऊन घेतलंय प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर, तर तुमचा फार्मर सुरक्षित होऊन जाईल. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि जर लहान पिल्लं असेल तर 5-5 ml सकाळ संध्याकाळ किंवा एक टाइम जरी 10 दिवस दिलं तरी तुमचा प्रॉब्लेम टळतो. त्याच्यानंतर काही इंजेक्शन्स आहेत, मी ते तुम्हाला सांगणार आहे. हे इंजेक्शन मला रिझल्ट आला म्हणून मी वापरले, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्यायचे आहे. चला तर मग हे बघा, सगळ्यात पहिलं इंजेक्शन आहे CPM कॅडिस्टीन, नाव ध्यानात ठेवा, फोटो काढून घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरचे इंजेक्शन आहे टोनोफॉस्फन, नाव ध्यानात ठेवा, फोटो काढून घ्या. त्याच्यानंतर 3 नंबरचे इंजेक्शन आहे व्हिटॅमिन बी असलेलं सिरप, इंजेक्शन ट्रॅब्युवेट. आणि त्याच्यानंतर चौथं इंजेक्शन आहे न्यूरोकाइन प्लस वेट. याच्या जागेवर तुम्ही न्यूरोक्झिन इंजेक्शन सुद्धा यूज करू शकता किंवा मग हे मेकोवेट एक्सेल सुद्धा यूज करू शकता. मेकोवेट इंजेक्शन यूज केलं तर न्यूरोकाइन प्लस वेट सिरप वापरायचं, आणि जर न्यूरोकाइन इंजेक्शन यूज केलं तर मेकोवेट एक्सेल सिरप वापरायचं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे आलटून पलटून घ्यायचं, सिरप आणि इंजेक्शन एकच करू नका. 4 इंजेक्शन कंपल्सरी तुम्हाला द्यायची. हे बघा, CPM कॅडिस्टीन, एक तर मेकोवेट एक्सेल, न्यूरोक्झिन किंवा मग न्यूरोकाइंड एक्सेल, आणि हे टोनोफॉस्फन आणि ट्रॅब्युएट. म्हणजे हे बघा, हे 3 इंजेक्शन कंपल्सरी आहे. CPM, टोनोफॉस्फन आणि ट्रॅब्युएट. आणि त्याच्यानंतर हे न्यूरोक्झिन किंवा मेकोवेट एक्सेल कोणतंही एक इंजेक्शन तुम्ही वापरायचं आहे. नीट व्यवस्थित समजून घ्या. द्यायचं किती ते ध्यानात ठेवा. मोठी शेळी असेल, रप्पस शेळी असेल, 4-4 ml सकाळ संध्याकाळ द्यायचे आहे. 4ही इंजेक्शन्स 5 ते 6 दिवस 100% रिझल्ट येतो. शेळीने हातपाय सोडून दिलेले असो किंवा काहीही असो. आणि त्याच्यासोबत हे मेकोवेट एक्सेल नावाचं सिरप सकाळ संध्याकाळ 20-20 ml तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे जवळपास अर्धा लिटर ते पावशेर तरी एका शेळीला द्यायचं आहे. जर प्रॉब्लेम झाला असेल तर, प्रॉब्लेम नसेल तर 20-20 ml 10 दिवस देऊन मोकळं व्हायचं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्या. सर्व शेळ्यांना फास्ट रिझल्ट येतो आणि थंडीच्या दिवसात हा प्रॉब्लेम 100% येतोच. इंजेक्शनची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगितलेले आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून देणे, पहिलेच सांगून देतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा, छोटे पिल्लं असेल 3-4 महिन्याचे तर त्यांना 2-2 ml इंजेक्शन, 4ही इंजेक्शन सकाळ संध्याकाळ 3-4 दिवस द्यायची. आणि अशाच इंजेक्शनची, मेडिसिनची माहिती मला माझ्या पर्सनली सल्ल्यानुसार पाहिजे असेल तर 500 रुपये फीज आहे एका वर्षाची आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची. आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. 87 66 93 14 08 या नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेण्यात येईल. QR कोड पाठवण्यात येईल, त्याच्यावर पैसे टाकून द्यायचे आणि ॲड होऊन जायचे. धन्यवाद. जय मल्हार, जय बाळूमामा.